मी प्राध्यापक रामा बनसीमाने, MA MPhil अर्थशास्त्र, आबासाहेब काकडे महाविद्यालय बोधेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. आज मी या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीची किंवा शेतीची भूमिका काय आहे किंवा शेतीचं महत्त्व, शेतीची कामगिरी ही देशासाठी किती महत्त्वाची असलेली दिसून येते यावर बोलणार आहे. या ठिकाणी प्रस्तावनेचा जर आपण विचार केला तर यामध्ये प्रामुख्यानं आज भारतामध्ये शेती ही आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या साहाय्यानं केली जात आहे. जरी नवीन पद्धतीनं शेती केली जात असली तरी प्रामुख्यानं शेती ही नैसर्गिक वातावरणातच आणि नैसर्गिक आणि मुक्त वातावरणात प्रामुख्यानं केली जाते. आणि यामध्ये नैसर्गिक वातावरण आणि पर्यावरण यांचा जवळचा संबंध आहे. जर हे वातावरण निरोगी असेल, स्वच्छ असेल तर शेती क्षेत्राच्या विकासाला या ठिकाणी चालना मिळत असलेली पाहावयास मिळते. या नैसर्गिक वातावरणाचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर चांगला आणि वाईट दोन्हीही होत असतो. आणि म्हणून शक्यतो जेवढं नैसर्गिक वातावरण निरोगी असेल, स्वच्छ असेल, त्यासाठी आपण सर्वांनीच म्हणजे शहरी आणि ग्रामीण लोकांनी सर्वांनी जर सहकार्य केलं, त्यासाठी मदत केली की नैसर्गिक वातावरण स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केले, त्यासाठी आपल्याला त्याची सर्वांनीच करण्याची गरज असलेली या ठिकाणी दिसून येते. यामुळे देशाच्या एकूण कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला चालना मिळत असलेली या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी प्रामुख्यानं भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीची भूमिका किंवा कार्य याचा जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. भारतीय शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून संबोधला जातो. त्याचप्रमाणे भारतीय शेती ही प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत असलेली दिसून येते. याशिवाय आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर शेती क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं देशातील एकूण लोकसंख्येपैकी आजही 57% लोकसंख्या उदरनिर्वाह आणि रोजगारासाठी शेतीवर अवलंबून असलेली दिसून येते. मग अर्थव्यवस्थेतील तीनही क्षेत्राचा जर विचार केला, त्यामध्ये समजा उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या दोन्ही क्षेत्रापेक्षा जास्त लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देणारी ही भारतीय शेती असलेली दिसून येते. आणि त्यामुळंच या ठिकाणी भारतीय शेतीला अर्थव्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं. यामध्ये आपल्याला अनेक मुद्दे सांगता येतील. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला तर देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्यावर त्या देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. आणि राष्ट्रीय उत्पन्नावरूनच देश विकसित आहे की अविकसित आहे याचीही कल्पना येते. आणि देशातील या राष्ट्रीय उत्पन्नावरच त्या देशातील लोकसंख्येचं राहणीमान हे सुद्धा अवलंबून असलेलं दिसून येतं. मी म्हटलं की भारत हा विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. आणि या भारतामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून शेती ही तिन्ही क्षेत्रासाठी
महत्त्वाची कामगिरी करीत असलेली दिसून येते. यामध्ये प्रामुख्यानं जर राष्ट्रीय उत्पन्नाचा आपण विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सन 2011-12 या वर्षामध्ये एकूण भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 13.09% एवढा वाटा या शेती क्षेत्रातील उत्पन्नाचा होता. अलीकडच्या काळात जर विचार केला सन 2017-18 तर एकूण भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा हिस्सा 17.32% एवढा होता. यावरून आपल्या हे लक्षात येईल की एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा हिस्सा हा मोठ्या प्रमाणात आहे. हे आपल्याला असं लक्षात येईल की जर विकसित राष्ट्राचा आपण विचार केला, जे जे देश विकसित आहेत, इंग्लंड, अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स, चीन, स्वित्झर्लंड, या देशाचा जर विचार केला तर या देशामध्ये तेथील एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी शेती क्षेत्राचा वाटा हा फक्त 2 ते 5% दरम्यान असलेला दिसून येतो. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा, भारतीय कृषीचा, शेतीचा विचार केला तर भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या शेती क्षेत्रापासून मिळालेलं उत्पन्न हे 17.32% पर्यंत असलेलं दिसून येतं. याचाच अर्थ भारतामध्ये शेती ही एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्यास किंवा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा शेतीचा हा मोठ्या प्रमाणात असलेला दिसून येतो. म्हणजेच ती महत्त्वाची कामगिरी करीत आहे. नंबर 2, अन्नधान्याचा पुरवठा. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारताची लोकसंख्या मर्यादित होती. तरीसुद्धा भारतीय लोकसंख्येला परकीय देशाकडून अन्नधान्याची आयात करावी लागत होती. भारतामध्ये हरित क्रांती घडून आल्यानंतर शेती उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि तेव्हापासून भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. एवढंच नव्हे तर पुढील भविष्यात 3 वर्ष जरी देशात दुष्काळ पडला तरी संपूर्ण देशाला अन्नधान्य पुरेल एवढा स्टॉक भारतामध्ये करून ठेवण्यात आलेला आहे. याबरोबरच भारत हा जगातील अनेक देशांना आज अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो आणि त्यामुळं परकीय चलन मिळते आणि त्याचाही वापर देशाच्या विकासासाठी केला जात असलेला पाहावयास मिळतो. आता अन्नधान्य ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि ही गरज भागविण्याचं काम प्रामुख्यानं भारतीय शेती करीत असलेली दिसून येते. याचं आणखीन एक आपण उदाहरण घेतलं तर जगातील 100 जर लोक घेतली संपूर्ण जगातील तर त्यामध्ये 17 लोक भारतीय असतील. म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या 17% लोकसंख्या भारताची आहे आणि या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या वाढत असणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचं काम प्रामुख्यानं भारतीय शेती करीत असलेली दिसून येते. म्हणजेच अन्नधान्याचा पुरवठा आणि मानवाची अन्नाची असलेली मूलभूत गरज पूर्ण करण्याची क्षमता पूर्णपणे भारतीय शेतीमध्ये असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय शेती ही अर्थव्यवस्थेत महत्त्वाची कामगिरी करीत असलेली पाहावयास मिळते. नंबर 3, रोजगार निर्मिती. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने 3 क्षेत्र असतात. एक प्राथमिक, दुसरं दुय्यम्य आणि तिसरं तृतीय. म्हणजेच शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र.
मग या तिन्ही क्षेत्रामध्ये देशातील संपूर्ण लोकसंख्या ही कार्यरत असलेली दिसून येते. आणि मग तिन्ही क्षेत्राचा जर आपण विचार केला किंवा त्यापैकी फक्त आपण शेती क्षेत्राचा विचार केला तर भारतामध्ये सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र आजही फारसं विकसित झालेलं दिसून येत नाही. आणि त्यामध्ये सर्व लोकांना किंवा देशाची लोकसंख्या प्रचंड आहे, वाढीचा वेगही जास्त आहे आणि या वाढणाऱ्या लोकसंख्येला रोजगारासाठी सामावून घेण्याची क्षमता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्षेत्रामध्ये नाही. ती आहे फक्त प्रामुख्याने प्राथमिक क्षेत्र म्हणजेच शेती क्षेत्रात. ज्या लोकांना इतरत्र रोजगार उपलब्ध होत नाही अशा सर्व लोकांना सामावून घेण्याचं काम, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम प्रामुख्यानं भारतीय शेती ही करीत असलेली दिसून येते. आजही भारतातील एकूण लोकसंख्येपैकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 57% लोक रोजगार आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी प्रामुख्यानं या शेतीवर अवलंबून असलेली दिसून येते. आणि म्हणूनच भारतीय शेती ही अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावीत असलेली आपल्याला सांगता येते. नंबर 4, औद्योगिक विकासास उपयुक्त. आता आपण पाहतो की जे विकसित राष्ट्र आहेत ह्या राष्ट्रांचा विकास कशामुळे घडून आला तर त्या देशामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली, म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याची निर्मिती झाली. मात्र या भारताचा जर विचार केला तर भारतामध्येही या उद्योगधंद्याच्या विकासासाठी शेती आपली महत्त्वाची कामगिरी पार पाडित आहे. भारतामध्ये असे मोठमोठे अनेक उद्योग आहेत की जे उद्योग फक्त शेतीतील कच्च्या मालावरच चालतात. आणि शेतीमध्ये जेवढा मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळेल तेवढा त्या प्रमाणात त्या उद्योग आणि धंद्याचा विकास होत असलेला दिसून येतो. याची उदाहरणं आपल्याला सांगता येईल की भारतातील साखर उद्योग, या साखर उद्योगासाठी लागणारा कच्चा माल ऊस हा शेतीतूनच उपलब्ध होतो. नंबर 2, कापड किंवा सुती उद्योग, या उद्योगालाही भारतीय शेतीतूनच कापसाची निर्मिती होते आणि तो कापूस हा कच्चा माल म्हणून या उद्योगाला पुरविला जातो. यानंतर तेल उद्योग, या तेल उद्योगासाठीही भारतातील तेलबियांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असलेला दिसून येतो आणि हे तेलबिया ही भारतीय शेतीतूनच निर्माण होत असलेल्या पाहावयास मिळतात. याबरोबरच ट्यूब टायर, याच्यासाठी रबराची निर्मिती किंवा रबर हा कच्चा माल भारतीय शेतीतूनच उपलब्ध केला जातो. या आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याची वाढ आणि त्याचा विकास जर करायचा असेल किंवा त्यासाठी शेती ही महत्त्वाची भूमिका पार पाडित आहे, त्याचा शेतीशी निगडीत संबंध असलेला दिसून येतो किंवा या उद्योगधंद्याचा विकास हा प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून असलेला पाहावयास मिळतो. म्हणजेच शेती भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची कामगिरी किंवा भूमिका पार पाडित आहे. याबरोबरच शेती क्षेत्राकडून जी आदानांची मागणी निर्माण केली जाते त्यामुळे हे अनेक मोठमोठे उद्योगधंदे विकसित होतात किंवा चालतात, त्यांच्या विकासाला हातभार लागत असलेला दिसून येतो. यासाठी आपल्याला उदाहरण सांगता येईल की शेतीच्या विकासासाठी मशागतीसाठी लागणारी जी यंत्रसामग्री आहे, उदाहरणार्थ ट्रॅक्टर असेल, शेती अवजारं असतील, इलेक्ट्रिक मोटार असेल, PVC पाईप असेल, त्याचप्रमाणे लोखंड सिमेंट असेल, औषधं असतील, संकरित बी बियाणं असतील, कीटकनाशकं असतील, हे सर्व उद्योग प्रामुख्यातून शेती क्षेत्राकडून होणाऱ्या मागणीवर त्यांचा विकास अवलंबून आहे. म्हणजे शेती क्षेत्र हे उद्योगधंद्याच्या विकासासाठी दुहेरी भूमिका बजावित असलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येते. ही कामगिरी महत्त्वाची भारतीय शेती अर्थव्यवस्थेमध्ये करीत असलेली पाहावयास मिळते. नंबर 5, आर्थिक नियोजनात महत्त्व.
देशाचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक व आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रामुख्यानं नियोजनाला महत्त्व दिलं जातं। आणि हे नियोजन जर यशस्वी करायचं असेल त्यासाठी प्रामुख्यानं शेती क्षेत्रातील उत्पादनावर हे नियोजन यशस्वी झालं की अयशस्वी झालं हे अवलंबून असतं। म्हणजे या नियोजनाचं यश अपयश प्रामुख्यानं कृषी उत्पादनावर अवलंबून असलेलं दिसून येतं। ज्या वर्षी कृषीची उत्पादन क्षमता जास्त आहे, नैसर्गिक वातावरण चांगलं आहे, अशा वेळेस शासनाने केलेलं नियोजन हे यशस्वी ठरलेलं दिसून येतं। अनेक वेळा असंही लक्षात आलेलं आहे की देशात दुष्काळ, महापूर, नैसर्गिक संकट निर्माण झाली आणि शेती क्षेत्रातील उत्पादन उद्ध्वस्त झालं असेल, अशा वेळेस नियोजनाला अपयश आलेलं दिसून येतं। आणि म्हणून नियोजन किंवा या आर्थिक नियोजनाला महत्त्व आणि त्याला यशस्वी करायचं असेल तर भारतीय शेती ही प्रामुख्यानं या नियोजनाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडित असलेली आपल्याला सांगता येते। नंबर 6, आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व। भारत हा पुरातन काळापासून किंवा पूर्वीपासूनच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारताला अतिशय महत्त्व असलेलं दिसून येतं। पूर्वी हे भारतातून जगामध्ये अनेक देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात होती आणि आजही भारतामध्ये जगातील अनेक देशांना किंवा पूर्वीपेक्षाही आज या निर्यातीची दिशा, व्यापार म्हणजेच आयात निर्यात, आणि या निर्यातीमध्ये आजही भारताचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो आणि त्यापासून परकीय चलनही उपलब्ध होते। या शेती क्षेत्रामध्ये किंवा शेतीत पिकलेल्या मालाची प्रामुख्यानं भारत पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात निर्यात करीत होता आणि आजही तो करीत आहे। उदाहरणार्थ चहा, कॉफी, बासमती तांदूळ, साखर, तंबाखू, सुती कापड, वनस्पती तेल, फळे, भाजीपाला इत्यादी प्रकारची निर्यात आजही भारत जगातील इतर देशांना मोठ्या प्रमाणात करीत आहे आणि त्यापासून प्रचंड परकीय चलन मिळत आहे। त्याचा उपयोग आपल्याला देशाच्या विकासासाठी होत आहे। म्हणजेच भारतीय शेती ही अर्थव्यवस्थेत आपली कामगिरी महत्त्वाची बजावीत असलेली आपल्याला सांगता येते। यानंतर ग्रामीण जनतेच्या राहणीमानात सुधारणा। नंबर 7, आपण म्हणतो की भारत हा खेड्यांचा देश आहे। आजही भारतातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि या ग्रामीण भागातील लोकसंख्याच्या राहणीमानामध्ये जर सुधारणा घडवून आणायची असेल तर त्यासाठी भारतीय शेतीची उत्पादकता महत्त्वाची असलेली दिसून येते। आणि ही शेतीची उत्पादकता जर वाढत असेल, शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात केला जात असेल तर या ग्रामीण जनतेच्या राहणीमानात सुधारणा होण्यास मदत होते। प्रामुख्यानं शेती क्षेत्रावर जे 57% लोकसंख्या अवलंबून आहे, या लोकांचं राहणीमान, जीवनमान उंचावण्यासाठी याबरोबरच ग्रामीण भागातील जे छोटे कारागीर असतील, व्यावसायिक असतील, यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी प्रामुख्यानं भारतीय शेती महत्त्वाची भूमिका पार पाडित असलेली दिसून येते किंवा त्यांचं राहणीमान सुधारण्यासाठी भारतीय शेती ही अर्थव्यवस्थेत आपली महत्त्वाची भूमिका बजावित आहे। त्यानंतर जे आहे ती आपण थोडक्यात इतर कारणामध्ये करू की थोडक्यात नंबर 8 7 इतर कारणे। भारतीय शेती ही प्रामुख्यानं सार्वजनिक आयव्ययामध्ये महत्त्वाची कामगिरी करीत आहे।
सार्वजनिक आयव्यय याचाच अर्थ सरकारचा जमा आणि खर्च असलेला ताळेबंद. मग या जमामध्ये, जमा म्हणजेच उत्पन्न, आय म्हणजे उत्पन्न, व्यय म्हणजे खर्च. मग सरकारला या शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे कर रूपाने उत्पन्न मिळत असलेलं दिसून येतं. याबरोबरच व्यय किंवा खर्चामध्येही सरकार ही शेतीच्या विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मोठ्या प्रमाणात आपल्या अंदाजपत्रकामध्ये किंवा अंदाजपत्रकाच्या माध्यमातून राबवित असलेले दिसून येते. शेती विकासासाठी खर्च करीत असलेले दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की सार्वजनिक आयव्ययामध्ये भारतीय शेतीला महत्त्वाचं स्थान असलेलं दिसून येतं. त्यानंतर ग्रामीण समस्या सोडविण्यासाठी मदत. या ठिकाणी शहरी समस्या सोडविण्यासाठी मदत. आज आपण पाहतो की शहरामध्ये गलिच्छ वातावरण, झोपडपट्टी, दुर्गंधी, पाण्याची अस्वच्छ पाण्याचा पुरवठा, वाहतुकीचा प्रश्न, अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि या समस्या सोडवायच्या असतील तर प्रामुख्यानं जर ग्रामीण भागामध्ये उद्योगधंद्याचा विकास केला, शेती क्षेत्राचा विकास केला, रोजगाराच्या नवीन संधी जर ग्रामीण भागात निर्माण केल्या, तर आज ग्रामीण भागातून जो सुशिक्षित युवक किंवा जे लोक पोट भरण्यासाठी आणि रोजगार मिळविण्यासाठी शहराकडे स्थलांतरित होतात, धाव घेतात आणि त्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी राहतात किंवा झोपडपट्टीचं वास्तव्य निर्माण करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची मदत होते. आणि मग ह्या ज्या शहरी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात ह्या सोडवायच्या असतील तर ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं आणि शेतीचा विकास केला तर ग्रामीण भागातून शहराकडे लोकांचं होणारं स्थलांतर आपोआप थांबेल. उलट शहरी भागातील लोक ग्रामीण भागात येण्यास तयार होतील आणि शहरी भागात असणाऱ्या ज्या समस्या आहेत ते आपोआप सुटण्यास मदत होईल. याबरोबरच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत. आता शेती क्षेत्र हे प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेत विकासाची महत्त्वाची भूमिका पार पडित आहे. फक्त शेतीचाच विकास नाही तर शेती क्षेत्रातील उत्पादन वाढल्यामुळं वाहतूक आणि दळणवळणाचा विकास होतो, त्यांनाही रोजगार आणि उत्पन्न मिळते. त्याबरोबर सेवा क्षेत्राच्या संधीही वाढत आहेत. सेवा क्षेत्रालाही शेती क्षेत्रापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आणि नफा मिळत असलेला दिसून येतो. म्हणजेच देशातील संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम ही भारतीय शेती करीत असलेली दिसून येते. आणि म्हणूनच आपल्याला असं सांगता येईल थोडक्यात की भारतीय शेती ही अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी पार पाडित आहे, महत्त्वाची भूमिका बजावित आहे. आणि म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. धन्यवाद.